नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। बातमी पाहूया अमरावतीच्या तिवसामधून। तिवसा तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे हुमणी अळीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करणे व मदत मिळण्याबाबत आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे। यावर्षी पावसाच्या उघडझापीमुळे मोठ्या प्रमाणात पोषक वातावरणात हुमणी अळीसाठी निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत। सोयाबीन असो, कापूस, तूर, भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या पिकांमुळे हुमणी अळीमुळे शेतीचे पीक उद्ध्वस्त झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून सुद्धा यावर्षी शेताची पेरणी केली। यावर्षी असलेल्या महागाईमुळे शेती परवडण्याची झाली आहे। पीक विमाला सुद्धा यावर्षी प्रीमियम भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे लोकांनी पीक विमा सुद्धा काढला नाही आणि ती हुमणी अळीची आपत्ती शेतकऱ्यांवर आली। सोबतच खोडकिडा सुद्धा आलेला आहे। तरी संबंधित कृषी विभागाकडून व तलाठी यांच्या संयुक्त पाहणी करून पंचनामा करण्यासाठी आदेश देण्यात यावे व शेतकऱ्यांना शेतीचे झालेले नुकसानानुसार त्यांना विशेष बाब म्हणून यावर्षी सर्वेक्षण व पंचनामे करून त्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई मदत म्हणून देण्यात यावी, ही विनंती आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे।